नमस्कार सर्वांना। आज आपल्याला पाहायचे आहे की कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहे। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काय करणे वर्ज्य आहे। स्त्री पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच आहे। हे नियम जर तुम्ही पाळले तर नवरात्रीचे जे काही व्रत तुम्ही कराल त्याचे फळ पूर्णपणे तुम्हाला मिळेल। तुमच्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका होणार नाही। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या कुलदेवीचे नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण 9 दिवस हे कुलदेवीचा कुलाचारांचा असतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, यंदा 3 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबरपर्यंत आपला नवरात्र उत्सव हा असणार आहे। 12 ऑक्टोबर रोजी शनिवार आहे आणि या दिवशी दसरा आहे। त्यालाच आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो। या कालावधीमध्ये देवीचे उपवास केले जातात। देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा होम हवन विधी करण्याची सुद्धा पद्धत आहे। तर चला नियमाला सुरुवात करते। तर नवरात्रीचा पहिला नियम असा आहे, घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने मातीच्या घटाची स्थापना करायची असते। मातीच्या घटामध्ये पाणी भरून त्यांच्या बाजूने विड्याचे पान लावली जातात। त्याखाली आपण माती ठेवतो। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा किंवा एकाच प्रकारचे धान्य पेरले जातात। त्याला आपण वेदिका म्हणतो। ज्यांच्या घरात कुलदेवीचे टाक आहे किंवा कुलदेवीची सेवा करत असाल तर आवर्जून घटस्थापना करावी। जर तुम्ही तुमच्या घराच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर तो मंगल कलश सुद्धा तितकेच दिवस घटाची मांडणी केलेली आहे तिथे तो मंगल कलश ठेवायचा आहे। ज्यांच्या घरात मंगल कलश नाही त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी मंगल कलश स्थापित करू शकतात। जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत मंगल कलश व मातीचा घट हलवायचा नाही। नियम दुसरा असा आहे, जिथे तुम्ही घटाची मांडणी केलेली आहे तिथे तुम्हाला तुमच्या घरातील जेवढे देव असतील ते देवघरामध्ये विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहे। म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी त्यांना स्नान घालायचे व सर्व देवांना फोटो मूर्ती काहीही असू द्या ते सर्व विड्याच्या पानावर स्थापन करावे। जोपर्यंत दसरा येत नाही तोपर्यंत देवी देवतांच्या मूर्त्यांना स्नान घालायचे नाही। त्यामुळे घटस्थापनेच्या दिवशी विधिवत पूजा करावी व त्यांची स्थापना करावी। नियम तिसरा, एका घरामध्ये 2 घट बसवू नये। म्हणजेच काय तर तुम्ही दुसरीकडे राहत असाल व गावाकडे किंवा तुमच्या घरी सासूकडे घट बसवत असतील तर तुम्ही दुसऱ्या घरी म्हणजेच तुम्ही जिथे राहता तिथे घट बसवू नये। म्हणजेच सासू घट बसवत असेल तर सून वेगळी राहत असेल तर सुनेने घट बसवण्याची गरज नाही। तुम्ही पूजापाठ उपवास करू शकतात। जर तुमची सासू घट बसवत नसेल तर तुम्ही घट बसवू शकता। भलेही तुम्ही दुसऱ्या गावाला किंवा राज्य सोडलेले असेल तरी सुद्धा तुम्ही घट बसवू शकतात। त्यानंतरचा नियम, जोपर्यंत तुम्ही 9 ते 10 दिवस उपवास करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। पुरुषांनी या कालावधीमध्ये दाढी करू नये, केसही कापू नयेत, नखे कापू नयेत। नवरात्री सुरू होण्याच्या अगोदरच ह्या क्रिया तुम्ही करू शकतात, जेणेकरून ह्यांचे पालन 10 दिवस तुम्हाला करता येईल। स्त्रियांनी सुद्धा आयब्रो वॅक्सिंग या गोष्टी आपल्या ह्या घटस्थापनेच्या दिवसामध्ये करायच्या नाही। अतिशयच गरज असेल तर दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकतात। त्यानंतरचा नियम असा आहे, घटस्थापन केल्यानंतर पहिल्या दिवशी घटाला माळ घालावी लागते। ती माळ तयार करताना सुईचा वापर करू नये। हातानेच दोऱ्याला गाठ तयार करावी आणि तशीच माळ आपल्याला घटाला घालायची आहे। हा नियम फक्त घटालाच आहे। फोटोला माळ घालायची असेल तर सुई दोऱ्याचा वापर तुम्ही करू शकतात। त्यानंतरचा नियम, रोजच पाणी घालावे का? तर गरज असेल तरच घटाला पाणी घाला। जास्त पाणी घातल्याने मातीत धान्य सडून जाते व ते उगवत नाही तर धान्य उगवतं पण ते पिवळसर होतं। म्हणून गरज असेल तरच पाणी घालावे। तुम्हाला जर रोजच पाणी घालण्याची इच्छा असेल तर अगदी
थोड्या प्रमाणात चमचाभर 2 चमचे किंवा अर्धा कप असं पाणी तुम्ही घालवू शकतात. त्यानंतर आपल्याला रोज घटाला माळ ही घालायची आहे. पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ घालायची आहे आणि ते पान 7 असावे. त्यानंतर उपवास कसा करावा? काही जण पूर्ण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतात, म्हणजेच घटस्थापनेला उपवासाची सुरुवात करतात आणि ते डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी सोडतात. ज्यांना कोणाला उपवास निघत नसेल किंवा आरोग्याची काही समस्या असेल तर त्यांनी उपवास करण्याचा अट्टहास करू नये. म्हणजे ज्यांना BP शुगर असेल, ज्यांच्या रोजच्या गोळ्या चालू असेल, त्यांनी उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल. तुम्ही देवीची मनोभावे पूजा केली तरीसुद्धा चालेल. बरेच जण बसता उठता उपवास करतात. म्हणजे काय तर घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला उपवास सोडायचा. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी उपवास करायचा व तो दसऱ्याला सोडायचा. अशा प्रकारे पहिला व शेवटच्या दिवशी जो उपवास केला जातो त्याला बसता उठता उपवास करणे असे म्हणतात. ज्या गर्भवती आहे त्यांनी उपवास करू नका. 9 दिवसांचे उपवास असतात. जरी तुम्हाला निघणार असतील तरी उपवासाच्या पदार्थांनी त्रास होऊ शकतो, म्हणून ते टाळलेलेच बरे. पूजा तुम्ही करू शकता. ज्यांना लहान बाळ आहे त्यांनी सुद्धा बसता उठता उपवास केले तरी चालतील. त्यानंतरचा नियम, जर तुम्हाला घट बसवण्याची इच्छा असेल पण उपवास निघत नसेल तरीही काहीही हरकत नाही. उपवास काही कंपल्सरी नसतात. पूजा करू शकता, उपवास केलाच पाहिजे असं काही नाही. त्यानंतर तुम्ही घट बसवलेले आहे व तुम्हाला पिरियड्स मासिक धर्म सुरू झाला तर ते पुरुषांकडून किंवा घरातील इतर मंडळींकडून घटाची माळ घालणे, पाणी घालणे, पूजा त्यांच्याकडून करून घेऊ शकतात. आणि ज्यांच्याकडे सुतक असेल, म्हणजेच घट बसवले आणि नंतर सुतक आले तर अजिबात पूजा करता येणार नाही. सुतक फिटल्याशिवाय पूजा तुमच्या घरातल्या मंडळींना काढता येणार नाही. आणि जर तुमच्या घरातलं सुतक फिटलेलं नसेल तर तुम्ही शेजारच्या पाजारच्यांकडून ती घटाची पूजा उचलून घेऊ शकतात. त्यानंतरचा नियम, सर्वात महत्त्वाचा नियम, जे कोणी 9 दिवसांचे उपवास करतात त्यांनी लिंबू कापायचे नाही. जोपर्यंत उपवास चालू आहे तोपर्यंत दुपारी झोपता येणार नाही. त्याचबरोबर रात्री झोपाल तर गादी व मऊ अंथरुणाचा उपयोग करता येणार नाही. एकदम साधं राहणीमान आपल्याला ठेवायचं आहे. 9 ते 10 दिवसांमध्ये हे नियम तुम्हाला पाळायचे आहे. चटई किंवा सतरंजीवरच तुम्ही झोपू शकतात. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपल्याकडे अखंड दिवा लावला जातो. जोपर्यंत अखंड दिवा चालू आहे तोपर्यंत घर एकटं सोडून जाऊ नका. घरात कोणी ना कोणी असायला हवं. जे कोणी जॉब करतं त्यांना हा नियम नाही. अखंड दिवा एकटा सोडून कुठेही जाऊ नये. ज्यांच्या घरी डिलिव्हरी झाली आहे त्यांच्यासोबत एक स्त्री असते. तिने 10 दिवस देवाजवळ जाऊ नये. बारी झालेली नसेल तर त्यांना विटाळ आपण म्हणतो तर तो पाळायला पाहिजे. तर घटाची पूजा पुरुषांनी केली तरीही चालेल. त्यानंतरचा नियम, जर तुम्ही दरवर्षी उपवास धरत असाल पण कधी तुमच्यावर उपास सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली असेल तर कुठलीही शंका न बाळगता तुम्ही उपास सोडून देऊ शकता. आपल्या तब्येतीपेक्षा काहीच महत्त्वाचे नाही. जबरदस्ती उपवास करू नका. मनोभावे सेवा करा, ती महत्त्वाची असते. त्यानंतरचा नियम, नवरात्रीचा 8वा दिवस, या दिवशी देवीची कुमारिका रूपाची पूजा करायची असते. 5 ते 10 वर्षाच्या मुलींची पूजा करायची आहे. कुमारिकांना देवी मानून त्यांना काय उपयोगात येईल ते त्यांना द्यायचे आहे. अष्टमीच्या दिवशी करायला काही अडचण आली असेल तर नवमीला देखील हे केलेलं चालेल. सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवसांमध्ये पुरणाच्या आरत्या लावल्या जातात. ते पण नक्की लावा. किंवा काही ठिकाणी कडकण्यांची माळ घातली जाते.
सप्तमीला तुमच्याकडे कशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही ते करू शकतात. दुसऱ्या दिवशी नैवेद्य दाखवून घट हलवायचे व देवीची पूजा करायची व नंतर उपवास सोडायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी जे घटामध्ये उगवलेले असते वेदिकेमध्ये त्यांची माळ घालू शकतात. आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्यांची पानं सोनं म्हणून देत असतो. जर ते तुम्ही झाडावरून तोडत असाल तर त्या झाडाला हळदी कुंकू वाहा, क्षमा मागावी व का तोडत आहात ते सांगा व नंतर ते पाने तोडू शकतात. जर तुम्ही विकत घेत असाल तर असे काहीही करायची गरज नाही. ही पाने घेऊन मारुतीच्या मंदिरात जा. सोबत फुलं घ्या, थोडेसे तेल घ्या बाटलीमध्ये व एक पंती घेऊन जा. तिथे दिवा प्रज्वलित करा, आपट्याची पाने अर्पण करा व नारळ फोडा. हे पुरुषांनी करायचं आहे. जर तुम्ही घट हलवलेला नसेल तर हे आपट्याचे पाने बाहेरच ठेवा. नैवेद्य दाखवल्यानंतरच घट हलवावा व नंतर ते आपट्याचे पाने घरात घ्या व नंतर आपट्याचे पाने सोनं म्हणून एकमेकांना देऊ शकतात. जर तुम्ही शेतकरी असाल तर तेलात सिंदूर मिसळून जे अवजारं असतात त्यांना लावा. त्यांचे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही शेतकरी नसाल तर जे काही आपले कामाच्या वस्तू असतील, मशीन किंवा मुलांची पुस्तकं ती पुजायची आहे. फूल व्हायचे, आपट्याची पाने वाहा. जे शेतकरी आहेत त्यांनी शेतीला नैवेद्य दाखवायला विसरू नका. जिथे शेती असेल तिथे दिवा लावावा, हळदी कुंकू वाहून पूजा करा व जो काही नैवेद्य असेल तो ताटामध्ये काढा व तो दाखवा. जो नैवेद्य आहे शेतीमध्ये खड्डा करा व तो नैवेद्य तिथे पुरून द्या. जीवजंतू राहतात ते खाऊन घेतात. ते कीटक आपल्या शेतीसाठी उपयुक्त असतात. त्याला भूमिपूजन असे म्हणतात. जर तुम्हाला तो नैवेद्य पुरता नाही आला तरीसुद्धा चालेल, तसाच ठेवला तरीसुद्धा चालेल. जे जीवजंतू असतात, प्राणी पक्षी असतात तर ते खाऊन घेतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नैवेद्य ठेवायचा असतो. त्यानंतरचा नियम 9 ते 10 दिवस घटस्थापनेच्या दिवसात धूम्रपान करू नये, कोणतेही व्यसन करू नये, नॉनव्हेज खाऊ नये, घरामध्ये वादविवाद करू नये ह्याची काळजी घ्यावी. सर्वांनी एकमेकांचा आदर करावा. संध्याकाळी उसने पैसे कोणालाही देऊ नका. दिवसभर तुम्ही खर्च करू शकतात. अनवाणी पायाने नवरात्रीमध्ये काही लोक चालतात, पण ते शक्य असेल तरच हे करावे. आरोग्यापेक्षा महत्त्वाचे काही नाही. घरातच राहणार असाल तरच ही नियम पाळा, नाही तर तसं करायची काही गरज नाही. या गोष्टी तुम्ही पण पाळा, हे नियम पाळा. कुलदेवी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल व भरभरून तुम्हाला आशीर्वाद देईल. तर हे नियम सर्वांनी कटाक्षाने पाळायचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडून जर कुठला नियम विसरला असेल तर तुम्ही तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. म्हणजे माझ्याही लक्षात राहील की माझं काही चुकत तर नाही ना. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.